नमस्कार, संविधान टाइम्समध्ये आपले स्वागत आहे. नागपूर तुळजापूर मार्गावरील पूल ढासळला, एका व्यक्ती अडकल्याची CCTVच्या माध्यमातून बातमी समोर आलेली आहे. बातमी समोर आल्यास स्थानिक नागरिक भीतीचे वातावरण पसरले. ऐनवेळी पोलीस प्रशासन येऊन तिथल्या स्थानिकांना सांभाळण्यात यशस्वी. पाहूयात आजची ही घटना घडलेली आहे, याबद्दल काय आपण सांगाल? SGS कॉलेजच्या समोर हा जो रोड आहे, आपल्या बायपासवरून नांदेडवरून लोह्याला जातो, इकडे समोर लातूरला जातो, या रोडवरचा जो हा भाग आहे, हा जवळपास रोड सुरू होऊन पण 1 वर्ष झालेला आहे. आता हा भाग सकाळी धसलाय आणि धसून त्याच्यामध्ये पडलंय. या ठिकाणी KTL कंपनीचे टेक्निशियन वगैरे सर्व आलेले आहेत. त्यांना विचारलं असतं, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे रात्री जो अर्थक्वेक झालेला आहे त्याचा तो परिणाम आहे आणि या ठिकाणी आता काम सुरू आहे. या ठिकाणी आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही मार वगैरे नाही किंवा मालमत्तेचं नुकसान नाही आहे. या ठिकाणी हा जो वाहतुकीचा मार्ग आहे, सर्व जनतेला आवाहन करण्यात येत आहे की ज्या ठिकाणी ब्रिज पडलेला आहे तो सर्व्हिस रोड आम्ही ब्लॉक केलेला आहे, तो आणि वरचा रोड पण ब्लॉक केलेला आहे. तरी सर्वांना विनंती आहे की आपण वरचा ब्रिज आणि खालचा सर्व्हिस रोड वापरू नये. पलीकडचा रोड जो आहे त्या रोडनी ट्रॅफिक डायव्हर्ट करण्यात आलेली आहे. तर दोघा जणांना जखमी आहेत, त्यांना दोघं जण जे चालले होते त्यांना किरकोळ जखम झालेली आहे, पायाला लागलेला आहे. आणि आता अजून कोणी काही शक्यता आहे का, कोणी खाली दबलं का वगैरे, याचा आम्ही शोध घेत आहोत. राष्ट्रीय महामार्गाचे कोणते अधिकारी घटना राष्ट्रीय महामार्गाचे PD साहेब यांना मी माहिती दिली, त्यांना बोललो, ते येत आहेत. ते म्हटले की मी येत आहे. आणि KTL कंपनी जे आहे, कॉन्ट्रॅक्ट यांचा आहे, त्यांचे पण लोक आलेले आहेत आणि त्यांच्याकडून काम सुरू आहे. हे जे काम झाले सर, कितपत योग्य आहे आणि काय आहे?